लालबागचा राजा, नवसाला पावणारा राजा, तो तर भाविकांच्या भक्तीनं अगदी भारावून जातो. दरवर्षी येतो भाविकांच्या भेटीला, त्यांच्या भक्तांच्या भेटीला. हा सगळ्यात पहिला गणपतीचा फोटो, जो लालबागचा राजाची जो पहिली प्रतिमा होती 1934ला ती स्थापित झालेली होती. लालबागच्या मार्केटमध्ये मच्छीमाराने एक नवस बोलला होता आणि ही नवसाची मूर्ती तेव्हापासून चालत आलेली आहे. आणि इकडच्या लोकांनी त्यावेळेला भक्तिभावाने ही मूर्ती स्थापन केली. हे कांबळी आहेत, यांचे वंशज गणपतीची मूर्ती, लालबागच्या राजाची मूर्ती तयार करतात. गणपतीचे सुंदर मोहक रूप बनवतात. देव हा भक्तांचा भुकेला आहे, त्याच्यात इथे कुठलाही अन्याय नसतो. पण आजकाल काही लोकांनी देव विकत घेतलाय, देवाच्या वस्तूंचा लिलाव चाललाय. खऱ्या भक्तांना मारहाण होते, धक्काबुक्की होते. हेही बघत नाही की त्यांच्या हातात छोटी मुलगी आहे. तो माणूस पडला तरी देखील या माणसांना त्याची दया आली नाही, त्याला खेचून बाहेर काढला त्यांनी. अक्षरशः डोळ्यात पाणी येण्यासारखं दृश्य आहे हे. पण फक्त पैशाच्या जोरावरती हे लोक देव विकत घेतात. एवढे भक्त आहेत की जे देवाच्या एका फक्त पावलाच्या दर्शनासाठी रांगा लावतात. तासनतास रांगेत उभे राहतात फक्त पावलांच्या दर्शनासाठी. पण तुम्ही लोक हे असं करता. एक छोट्या मुलीचा पण तुम्ही विचार नाही केला. देव येणारच तिच्या मदतीला धावून. तुम्ही 5 देऊन लोकांना फोटो काढू देता, पण भाविकांना, गरिबांना 1 सेकंदासाठी सुद्धा देवाच्या चरणावर डोकं ठेवू देत नाही. त्यांना खेचून बाहेर काढता. ते किती तास उभे राहून रांगेमधनं येतात. पैशाच्या जोरावर करता हे सगळं कशासाठी? देव सर्वांचा आहे. देव दरवर्षी येतो. पण ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवता त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याची पण शक्यता असते. खूप ॲक्सिडेंटचे धोके असतात. काही लोक तर अक्षरशः विचित्र पद्धतीने मूर्ती फेकून विसर्जन करतात, तर काही लोक कसे पण ढकलून देऊन ती मूर्ती कशी पण पडते हे बघतही नाही. नंतर विसर्जन झाल्यानंतर तिथे अक्षरशः मूर्त्यांचा खच असतो. काही मूर्त्यांचे हात तुटलेले असतात, सोंड तुटलेली असते. दुसऱ्या दिवशी जाऊन बघावं तर ते किनाऱ्याला बऱ्याच मूर्त्या आलेल्या असतात. आता हे पहा, असं कोण विसर्जन करतं? हे असं विसर्जन असतं? नका करू देवाची अशी अवहेलना प्लीज. आपण एवढ्या भक्तिभावाने देवाला पुजतो, ते असं फेकायला? 10 दिवस पुजायचं आणि असं फेकून द्यायचं, असं त्याच्यावरती उभं राहायचं? बरोबर नाही ना हे. सगळा कचरा तिथे निर्माण होतो. त्याच पाण्यामध्ये सगळं प्रदूषण हे करता, वरनं मूर्त्या फेकता. प्रॉपरली विसर्जित केल्या जात नाहीत त्या. आपण इतक्या भक्तिभावानं देवाला पुजतो आणि हे सगळं करतो. बरं नाही वाटत. काही दिवसांनी तर अक्षरशः मूर्त्या किनाऱ्याला येऊन हातपाय तुटलेले असतात आणि त्या बघवतही नाहीत. हे तर अजिबातच बघवत नाहीये. असं कोण करतं? प्रॉपर पद्धतीने विसर्जन करा ना. नका मोठ्या मूर्त्या हे करू, छोट्या छोट्या मूर्त्या करा. भक्तिभावाने पूजा, ज्या तुम्हाला जमतील, ज्या विसर्जित करता येतील, ज्याच्यातून ॲक्सिडेंट नाही होणार, अशा मूर्त्या बनवा. गणपती बाप्पा आपल्यासाठी आहे. आपण गणपती बाप्पासाठी आहोत. त्याचं विसर्जन मात्र विचित्र पद्धतीने नका करू. कसंही वरून त्या मूर्त्या फेकून द्यायच्या पाण्यामध्ये. हे बघा, आता हे विसर्जन बघा, एवढ्या वरतून मूर्ती फेकली गेली आहे खाली. हे विसर्जनानंतरची दृश्य आहे सगळी. हे बघा काय मूर्त्यांची हालत आहे. ज्या मूर्त्यांना 10 दिवस आपण पूजलं, पण देवाच्या घरी म्हणतात ना, उशीर आहे पण देव न्यायच करतो. त्यासाठी नवीन यंत्रणेचा तराफा आणला. कोळी बांधवांना दूर केलं.
पण शेवटी देवानं न्याय केला. त्यांच्यासाठी कोळी बांधवांना यावंच लागलं. तेव्हाच माझा राजा विसर्जित झाला. बोला गणपती बाप्पा मोरया. देव खऱ्या भक्तांसाठी स्वतः त्याने न्याय केला. अशा देवाला माझे शतकोटी प्रणाम. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. देवा, या लोकांकडनं ज्या काही चुका झाल्यात त्या चुकांना तू माफ कर. त्यांच्या अज्ञानाला माफ कर. आणि मी त्यांच्या वतीनं तुझी माफी मागते. पण तू पुढच्या वर्षी नक्की ये हा. तेव्हा सगळ्या सुधारणा होतील. बरेच लोक सुधारलेले असतील. गरीब श्रीमंत भेद नाही होणार. पैशाचा व्यवहार नाही होणार. लिलाव नाही होणार. फक्त तू ये. तुझ्या येण्याने जे आनंदी वातावरण असतं ना, त्या वातावरणाने लोक फार खुश होतात. तुझे भक्त तर वेड्यासारखी वर्षभर तुझी वाट बघतात. येशील ना रे बाप्पा? ये. सगळ्यांना माफ करून पुढच्या वर्षी परत ये.